येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रावेरच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शाखेतर्फे तब्बल 51 क्विंटल केळी वापरून 25 फूट उंचीचे आणि 25 फूट व्यासाचे शिवलिंग साकारण्यात आले आहे। अशा प्रकारचे केळीपासून तयार केलेले हे शिवलिंग प्रथमच साकारण्यात येत असल्याची माहिती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रावेर शाखेकडून देण्यात आली। येथील शाखेच्या संचालिका आणि सेंटर प्रमुख ब्रह्माकुमारी लता दीदी यांच्या संकल्पनेतून हे शिवलिंग साकारण्यात आले आहे। जवळपास 8 दिवसांपासून या शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे। यासाठी सुमारे 300 कॅरेट म्हणजे 51 क्विंटल इतकी केळी वापरण्यात आली असून ती 1,500 रुपये क्विंटल या दराने 70,000 रुपयांची केळी त्यासाठी वापरण्यात आली आहे। 13 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी हे शिवलिंग दर्शनासाठी खुले असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली। पाहूया या शिवलिंगाच्या उभारणीबाबतची अधिक वृत्तांत आपलं रावेर मीडियावर। शांती महाशिवरात्री निमित्त दरवर्षी आम्ही शिवपरमात्म्यांचा संदेश देण्यासाठी काही ना काही नवीन उपक्रम आम्ही दरवर्षी करत असतो। रावेर सेवा केंद्राचे परिसरातील सर्व भाऊ बहिणी मिळून आम्ही प्रत्येक वर्षी एक नवीन उपक्रम हाती घेतो। 2 वर्षापूर्वी मी नारळाचं शिवलिंग केलेलं होतं आणि यंदा आमचा संकल्पना अशी आली की आपण केळीचं शिवलिंग बनवूया। तर आम्ही जवळजवळ 51 क्विंटल केळीपासून हे शिवलिंग तयार केलेलं आहे। 18 फूट उंचीचं आहे आणि 45 फूट याचा व्यास आहे। तर अशा प्रकारे शिवलिंगाची संकल्पना आम्ही केली आणि त्यात साकार झालेलं आहे। जवळजवळ 15 दिवसापासून परिसरातील सर्व भाऊ बहिणी परिश्रम घेत आहे। खूप चांगल्या प्रकारे एकदम मजबूत अशा प्रकारे त्याची बॉडी बनवण्यात आली आणि काल संध्याकाळपासून हे केळी लावण्याचं काम चालू आहे। तर अशा प्रकारे हे महाशिवरात्री हे परमात्मा शिव यांचा विशेष संदेश देण्याचं एक उत्तम साधन आहे। कारण की परमात्मा शिव आपण सर्व आत्म्यांचे परमपिता आहे आणि त्यांचा संदेश प्रत्येक आत्म्याला मिळाला तर प्रत्येक आत्मा त्यांच्याद्वारे आपल्या दुःखापासून मुक्ती प्राप्त करू शकते। त्याचप्रकारे इथे माइंड स्पाचं देखील आयोजन केलेलं आहे। माइंड स्पा म्हणजे ज्या प्रकारे बॉडी स्पा असतं आपल्या शरीरात तरोताजा करण्यासाठी, त्याप्रकारे माइंड स्पाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये जसं आपण काय म्हणतो प्रत्येक गोष्ट सोडून द्या, पण ते सुटत नाही ना, तर कशा प्रकारे सोडून द्या, लेट गो कसं करा आणि कोणत्या गोष्टी होल्ड करा, काय करायचे, चांगले विचार होल्ड करायचे, वाईट गोष्टी सोडून द्यायचे आहे, हे कोणतं काय करायचं ते सगळं या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येणार आहे। आणि एक प्रत्येकाला त्यांच्यासाठी एक आशीर्वाद म्हणून एक वरदान मिळणार आहे की तुम्ही आपल्या जीवनामध्ये आपल्या माइंडला शक्तिशाली करण्यासाठी काय करायचं आहे मला पर्टिक्युलर त्यासाठी एक वरदान पण मिळणार आहे। अशा प्रकारे कार्यक्रम 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत चालणार आहे। ओम शांती। या ठिकाणी जे 18 फूट उंचीचं केळांनी निर्मित केलेलं शिवलिंग तयार करण्यात आलेलं आहे। तर याचं झाकीचा जो सर्व भाविक भक्तांना लाभ घ्यायचा आहे तर दर्शनाची वेळ आहे संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत। तर माझं आव्हान आहे सर्व जे भाविक बंधू आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। तसं या ठिकाणी माइंड स्पा एक नवीन प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे की ज्याप्रमाणे आज दुनियेमध्ये अनेक प्रकारचे दुःख आहे, अशांती आहे, ताणतणावाचं जीवन आज मनुष्य जगत आहे। त्यापासून आपल्याला मुक्त होण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार आणण्यासाठी या ठिकाणी माइंड स्पाचा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे। त्याचाही सर्वांनी लाभ घेऊन आपल्या मनाला ताजेतवाने करायचे आहे। तर त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी जरूर यावे हे आमची नम्र निवेदन।